महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध योजना प्रामाणिकपणे राबवत आहेत। मात्र त्यांच्या मूलभूत आणि न्याय्य मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी केलाय। या पार्श्वभूमीवर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर 12 फेब्रुवारी रोजी पुकारलेला लाक्षणिक बंद बेमुदत करण्याचा इशारा देण्यात आलाय। बालकांचं पोषण, शिक्षण, लसीकरण, आरोग्य मोहिमा, विविध सर्वेक्षण, निवडणूक कामांसह इतर अनेक शासकीय जबाबदाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांवर टाकण्यात येतात। मात्र त्याच्या मोबदल्यात त्यांना ना शासकीय कर्मचारी दर्जा ना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने वारंवार मागण्या मांडूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने नाराजी वाढतीये। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय कर्मचारी दर्जा देणं, मानधनात तातडीने वाढ करणं, सर्व शासकीय सुविधा लागू करणं, अतिरिक्त कामांचा योग्य मोबदला देणं आणि अन्यायकारक कारवाया थांबवणं या प्रमुख मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 12 फेब्रुवारीचा लाक्षणिक बंद हा बेमुदत बंदमध्ये रूपांतरित करण्यात येईल असा स्पष्ट इशारा संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी दिलाय। शासनाने वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, कक्ष अधिकारी जाधव आणि चांदेकर यांनी स्वीकारले। यावेळी सतीशचंद्र कांबळे, शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, इर्शाद फरास, नितीन शिंगे, जेपी पवार, रंजना कांबळे, जयश्री पवार, अनिता बचाटे, सुनंदा काटकर, करुणा धेंडे, पद्मजा माने, प्रतिभा कांबळे, सुवर्णा माने, रेखा पाटील, भाग्यश्री लकडे, ऐश्वर्या वाईंगडे, ममता साटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।